नमस्कार. सकाळी मस्त असा चहा घेतला आणि आता आंब्याचा सीझन संपत आला आहे असा विचार करून मस्त असं आंब्याचा रस करायला घेतला. छान आंब्याचा रस पटापट करून घेतला आणि त्यानंतर मग पुढचे कामं आवरायला घेतले. म्हणजे स्वयंपाक करायचा होता. तर बघा किचन होता जो आहे हा इतका खराब झालेला होता आणि त्यानंतर मग मस्त अशी वांग्याची भाजी मी आज केलेली होती. खूप दिवसांनी केली होती. किचन ओट्यावर अजिबात जागा नव्हती म्हणून टिफिन असे खाली ठेवून भरून घेतले पटकन. मग म्हटलं की चला आता किचन ओटा आवरूया. पण त्याच्या पहिले मला नाश्त्यासाठी ढोकळे करायचे होते. पण त्याचं बॅटर माझ्याकडे नव्हतं म्हणून मी डाळीच्या पीठ आणि रवा याचे मिळून जे आहे ढोकळे करायला घेतले. म्हणून मस्त असं पीठ जे आहे हे पहिले भिजवून घेतलं म्हणजे मुरायला ते ठेवता येईल. तोपर्यंत किचन ओटा जो आहे तो आवरून घेऊ. आता किचन ओटा आवरताना सगळ्यात आधी चहाचं जे पाणी असतं ते मी आता सध्या झाडांना द्यायला लागली आहे. म्हणजे त्याचं वेस्टेज पण नाही होत आणि चहाचे पाणी जर आपण फुलझाडांना दिलं तर त्याच्याने फुलंही छान येतात. त्यानंतर चहामध्ये टाकायला गवती चहा आणला होता. तोही मी आधी धुवून घेतला होता. तो सुकला मग तो डब्यामध्ये भरून ठेवला. त्यानंतर आज मी कढीपत्ता पण तोडला होता तर तोही छान धुवून घेतला आणि त्याचंही पाणी निथळण्यासाठी त्याला ठेवलं. आज पाणी आलेलं होतं म्हणून सिंक पण धुवून घेतलं घासून असं छान आणि अशा पद्धतीने मी किचन ओटा जो आहे तोही छान आवरून घेतला. त्यानंतर ढोकळे केले होते ते मस्त ढोकळे मी आणि मामांनी मिळून खाल्ले आणि त्यानंतर असा काही किचन ओटा दिसत होता. तर असा हा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.